तुम्हाला विसरभोळा गोकुळ आठवतो का? आपल्या शाळेमध्ये एक धडा होता. त्या विसरभोळ्या गोकुळची जर कोणी कुंभमेळ्यात हरवलेली बहीण असेल तर ती मीच आहे. कारण ज्या दिवशी मी कडधान्य भिजत घालायचं ठरवते त्या दिवशी मी नेमकं भिजत घालायची विसरलेली असते. मग मी काय केलं, अख्खे मूग घेतले, ते कुकरमध्ये चांगलं पाणी घालून एक 5 शिट्ट्या करून अगदी मऊसूत शिजवून घेतलं. त्यानंतर मग कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, लसूण घातलं, कढीपत्ता घातला, सगळं व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर मग त्यामध्ये मी काय घातलं, कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही अगदी चांगलं मऊसूद होईपर्यंत शिजवून घेतलं. बरं, त्यामध्ये मीठ घालून मी शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर मग त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा काळा मसाला घातला आणि 1 चमचा गरम मसाला घातला. हे सर्व घालून त्यामध्ये मग अख्खे मूग घातले शिजवलेले आणि मग आमटी होईल इतपत पाणी घातलं आणि 2 मिनटं चांगली उकळी काढून घेतली. आपली मुगाची आमटी तयार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू